धनंजय मुंडे पुन्हा मंत्री बनणार असल्याच्या चर्चांना उधाण. बीडच्या माजलगावात कार्यक्रमादरम्यान भावी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेब म्हणून बीडमध्ये पुन्हा लागले पोस्टर्स. नाशिकच्या खड्ड्यांवरून तापलं राजकारण. भुजबळांना पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने लावले बॅनर. कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नारळी नदीला पूर. गुरांकरता ठेवलेला चारा गेला वाहून. पुणे जिल्ह्यातलं भोर तालुक्यातलं भाटघर धरण ओव्हरफ्लो. नीरा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत. तर विद्यार्थी लाठीचार्ज, राम मंदिर दानचोरी प्रकरण यावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. दिल्लीमध्ये खासदार पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ. आपल्याला मारण्याचा कट होता, पप्पू यादव यांचा आरोप. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये युवकाचा पोलीस ठाण्यात आत्मघातकी हल्ला. 8 पोलिसांसह 14 जणांचा मृत्यू. इंडोनेशियामध्ये एका फेरी बोटीला आग. जीव वाचवण्याकरता नागरिकांच्या समुद्रात उड्या. दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू. 41 जण बेपत्ता. आपलं स्वागत. काही सविस्तर बातम्या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघूयात. बातमी पहिली सोलापुरातून. राजकीय घडामोडी आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे, त्यामुळे अनेकांची दुकानं बंद होत आहेत. त्यांच्या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आता आलेली आहे, अशी टीका त्यांनी केली. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून जयकुमार गोरे यांनी ठाकरेंसह विरोधकांना डिवचलं. ज्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही ते त्यांच्या पक्षाचं अस्तित्व आता आंदोलनात शोधतायत, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान कुणी कितीही देव पाण्यात ठेवू द्या, देव काही पावणार नाही. भाजपचं सरकार पुढील किमान 20-25 वर्ष तरी काही हटणार नाही, असं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं. देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे, त्यामुळं आपल्याला यश येणार याच्यामध्ये कुठली अडचण नाही. त्यामुळे अनेक लोक आपण बघतोय, अनेक लोकांची दुकानं आता बंद व्हायला लागली, दुकानाला टाळे लावायची वेळ आली, तेव्हा अनेक लोक आश्रय शोधायला लागले. कुणी दिल्लीत जाऊन जंतर मंतरला शोधला, कुणी आणि कुठं जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न केला, कुणी ठाण्यात जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न करते, कुणी काटेवाडीला जाते. परंतु आता आश्रयाची सगळी ठिकाणं बंद झालेली आहेत. देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी करतायत. युवकांना न्याय देण्याचं, युवकांच्या पाठीशी उभं राहण्याचं, या देशाला न्याय देण्याचं, या देशाला स्वाभिमानानं सन्मानानं उभं करण्याचं, जगामध्ये भारताला स्वाभिमानानं उभं करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि ह्या देशातला युवक हे सगळं जाणून आहे. त्यामुळे कुणी किती सांगू द्या, कुणी किती देव पाण्यात ठेवू द्या, देव काय पावणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष मोदीजी अजून काय 25 वर्ष हटणार नाही. पुणे जिल्ह्यातील देहू इथं भाजप कार्यालयाच्या उद्घाटन आणि रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाला राज्याचे मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच आता उरलेलं नाहीये. उद्धव ठाकरे स्वतःचं राजकीय अस्तित्व आता आंदोलनांमध्ये शोधतायत, असा दावा त्यांनी केला. तसंच आगामी निवडणुका अभिजित दिपके याच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, असा उपरोधी टोला लगावत त्यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल. नाशिकमध्ये मात्र राजकारण रंगलेलं आहे ते खड्ड्यांवरून.
खड्ड्यांवरून राजकारण पुन्हा एकदा तापलं. छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे. नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. होर्डिंग्सवर आशय असाच आहे की मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा म्हणजे नाशिक खड्डेमुक्त होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ साहेबांना पालकमंत्री करावं, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढावं असा आशय बॅनरमध्ये लिहिला गेलेला आहे. कुठे कुठे हे बॅनर लागलेत तर नाशिकच्या गंगापूर नाका, सिटी सेंटर मॉल, मायको सर्कल, चांडक सर्कल, जुना आडगाव नाका, मुंबई नाका या सगळ्या परिसरामध्ये होर्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत. गेले काही दिवस नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरूनच आरोप प्रत्यारोप होत आहे. दरम्यान आता प्रत्यक्षात खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांच्या जागी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यावरून उतरून खड्ड्यांची आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. मखमलाबाद रोड परिसरामध्ये त्यांनी ही पाहणी केली. 8 दिवसांच्या आत संपूर्ण रस्ता खड्डामुक्त होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील माजल गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात झळकलेल्या भावी कॅबिनेट मंत्री DM साहेब या पोस्टरची जोरदार चर्चा रंगली. या पोस्टरवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो लावण्यात आला होता. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी दिवस आपला येणार आहे त्यामुळे फिट राहावं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हे पोस्टर समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. भावी कॅबिनेट मंत्री DM असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला होता आणि या पोस्टरवर धनंजय मुंडेंचा फोटो होता. त्यामुळे चर्चांना उधाण आलेला आहे. जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणामध्ये एक्झिट असेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं. दरम्यान बीड परळी या महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी भावनिक विधान केलं. रिटायर्ड व्हावंसं वाटतं पण जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते अशी वक्तव्य त्यांनी केली. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या दोन्ही वक्तव्यांनी राजकारण तापलंय. जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल. आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजून मी दाद देईल. कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर असं मी म्हणले. पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांब्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामाचं संपलं नाहीये. कसं रिटायर होतंय अजून तुमच्या हातातला कोयता तसाच आहे. कसं रिटायर होतंय अजूनही गावागावामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण तसंच आहे. आता धाराशिव जिल्ह्यामधूनच नाही तर बुलढाणा, अमरावती, अकोला या राज्यांमध्ये कुठूनही कामासाठी फोन येतात असं वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलंय. लोक बुलढाण्यामधील सोलार पंपाचं काम झालं नाही तरी मला फोन करतात असं निंबाळकर म्हणाले. निंबाळकरांना म्हणायचं होतं की धाराशिव जिल्ह्यामधूनच नाही तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा म्हणजेच बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमधून सुद्धा कामाकरता फोन येतात. काम झालेलं नाही असं सांगितलं जातं. स्थानिक लोकप्रतिनिधीनं काम केलं नाही तर मी करतो असं आश्वासन मग मला द्यावं लागतं असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. आपल्या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा गेल्यावर माझं नाव निघतं त्याचं कारण असं आहे की बुलढाणा, अमरावती, अकोला कुठून बी असू दे. आता काय झालंय, काम करणाऱ्याच्या मागं जसं काम पळतंय तसं तिकडून फोन करून मला सांगायला लागले. त्या तिथल्या सोलारचा पंप नाही मिळाला तर मला फोन करून सांगायला बुलढाण्यात. पण मी काय लय राग मानून घेत नाही. बाबा ठीक आहे, मी त्याला एवढीच विनंती करत असतो की तुमच्यातल्या आमदार साहेब, तुमच्यातल्या खासदार साहेबांना एकदा विनंती करा. जर त्यांनी नाहीच ऐकलं
तर 100% ओमराजे तुमचं काम करायला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्याच्या बाबतीत कुठलंही तुम्ही संकोच बाळगू नका. जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात लिंगायत अशी स्वतंत्र नोंद करावी यासाठी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोलापुरामध्ये पार पडलेल्या बसव कल्याण क्षेत्रीय समितीच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आला. बसव भारत उत्सव 2027 हा महोत्सव डिसेंबर 2027 दरम्यान पार पडणार आहे. या उत्सवाची राज्यस्तरीय बैठक सोलापुरामध्ये पार पडली. यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या विस्ताराकरिता आणि स्वायत्त दर्जा देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जातनिहाय जनगणना आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाला हक्क आणि प्रतिनिधित्व मिळावं या मागणीकरता सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मंडल यात्रा सुरू झाली आहे. भंडारा इथून यात्रेचा शुभारंभ झाला. ती विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यात्रेचा समारोप 9 ऑगस्टला चंद्रपूर इथं होणार आहे. आता मंडल यात्रेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता 3 तारखेपासून इथे सकल ओबीसी महामोर्चातर्फे 3 तारखेला फार एक जंगी जाहीर सभा आहे आणि त्यानंतर इथूनच मग भंडारा शहरामधून मिरवणूक निघेल, म्हणजे यात्रा निघेल आणि ती मग मौदा आणि मग नागपूर आणि इतर त्या विदर्भातल्या जिल्ह्यामधून जाऊन पुन्हा मग चंद्रपूरला 9 तारखेला तिथे सांगता होईल.